आज आपण सर्वजण खरं तर रमाकांत म्हणजे आमचा रमा आणि त्याचबरोबर इथले असणारे सर्व जागा मालक खरं तर इथेच आहेत सगळेजण. जरा या ना पुढे, हे माहित तर पडलं पाहिजे सगळ्यांना कोणी दिलं. सागर सागर प्रकाश दादा या इथे उभे हा या बस. नाही नाही खरं तर यांचं सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आपण दिलं पाहिजे. हल्ली इंच इंच जागांसाठी भाऊ भावाला विचारत नाही अशी परिस्थिती ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी फक्त एका शब्दाखातर बऱ्याच दिवसापासून रमेश असेल किंवा या भागातील सर्व नागरिक असतील, निधी देणं हे अतिशय सोपं काम आहे. परंतु निधी आणि दिल्यानंतर ते काम करत असताना ज्या अडचणी येऊ शकतात त्या फार मोठ्या असू शकतात. ज्या भागातून एखादी पाईपलाईन घेऊन जायची असते त्या पाईपलाईन मध्ये किंवा त्या भागाचे मालक जे आहेत त्यांनी त्याची परवानगी देणं तेवढं सोपं काम नसतं. त्यामुळे या सगळ्या परिस्थिती लक्षात घेता गेल्या अनेक वर्ष या सगळ्या गोष्टीसाठी सातत्याने आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो, परंतु यश येत नव्हतं. बऱ्याच वेळेला त्या सगळ्या गोष्टीची चर्चा झाली आणि मी गेल्या काही दिवसामध्ये जेव्हा या सर्व विषयाची चर्चा झाल्यानंतर या सर्व विषयाला आता पूर्णविराम मिळालाय. त्यामुळे तुम्ही आता चिंता करायची गरज नाही. आणि जसं प्रकाश दादांनी सांगितलं की आता काही पाईप आलेत, तुम्हाला माहित आहे की पाईप दुकानातूनच आणावे लागतात, कुठे काही बाहेर कुठे जावं लागत नाही. त्यामुळे जसे ते टाकायच्या अगोदर पुढचे पाईपलाईन्स आहेत ती सुद्धा पूर्ण येईल आणि पूर्ण फक्त त्यामध्ये काही अडचणी येऊ नये यासाठी आपण सर्वांनी मिळून एकत्रपणे प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं आहे. लक्षात घ्या की या सगळ्या भागांमध्ये सर्व मोठ्या प्रमाणामध्ये चाळी आहेत आणि त्यामुळे चाळींमध्ये सहजपणे पाणी पुरवठा होणं हे कठीण असतं. कारण शेवटचं जे टोक आहे, चाळी बांधताना वरती खालती कुठची तरी चाळ खाली आहे, कुठची तरी वरती आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता शेवटचं ज्या ठिकाणी भाग असतो त्या भागापर्यंत पाणी जाणं थोडंसं कठीण असतं. त्यामुळे आता या डिस्ट्रीब्युशनच्या ज्या लाईन्स आहेत त्या टाकल्यानंतर पाण्याच्या टाकीचं काम सुद्धा जोरात सुरू आहे. अनेकांनी प्रयत्न केले की त्याला उशीर होईल, परंतु सर्व गोष्टी निवडणुकीच्या नंतर ते सर्व लक्षात आलं की काही गडबडी त्यामध्ये होत आहेत. त्यामध्ये चुकून काही लोकांची घरं त्यामध्ये बांधली जात आहेत आणि मग त्या गोष्टी लक्षात आल्यानंतर स्वतः लक्ष घातलं आणि मग त्या सगळ्या गोष्टीला आता सुरुवात झालेली आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की मध्यंतरीच्या काळामध्ये थोडासा असा विचार करत राहिलो की त्या भागांमधील असणारे नगरसेवक असतील, त्या भागांमधील असणारे लोकप्रतिनिधी असतील, त्यांचं काम त्यांनी करावं, नगरसेवकांचं काम नगरसेवकांनीच करावं ही भावना नेहमी राहिली. त्यामुळे निधी देणं हे काम माझं होतं, परंतु ते बाकीचं काम त्यांनी करावं असं नेहमी अपेक्षित राहिलं. परंतु अडचणी काय होत्या हे काही मला तुम्हाला सांगण्या एवढं तुम्ही काही दूध खोये नाहीत, कारण गेली अनेक वर्ष आपण या अडचणींना सामोरे जातो. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की काही विषयामध्ये तुमच्या सर्वांच्या सहकार्याची येणाऱ्या काळात गरज आहे. ज्या विश्वासाने तुम्ही मला प्रत्येक निवडणुकीमध्ये
मतदान करता, असं मतदान करता की पूर्ण महाराष्ट्र पाहतं की रवींद्र चव्हाण याला भरभरून मतदान पडतं. या वेळेला फक्त एवढीच विनंती आहे की जो कमळावरती उभा राहील, जो कमळ चिन्हावरती उभा राहील त्याला मतदान यासाठी करा की कारण एकमेव आहे की जे जे तुम्हाला अपेक्षित आहे, तुमचं हक्काचं घर हवं आहे तुम्हाला, तर त्यासाठी सुद्धा सहजपणे काही गोष्टी करता येऊ शकतील. घरात ज्या ज्या व्यवस्था आपण विचार करतोय त्या सर्व व्यवस्था उभ्या करता येतील. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, मी नगरसेवक म्हणून सावरकर रोड प्रभागात, तुला माहित आहे, त्या ठिकाणी झोपडपट्टी होती. त्या झोपडपट्टीमध्ये मतदान पडणार नाही म्हणून मला तिथे उभं केलं. लोकांनी त्यावेळेला मला निवडून दिलं. पण मी माझी नगरसेवकाची टर्म पूर्ण होण्याच्या अगोदर तिकडच्या झोपडपट्टी जी होती त्या झोपडपट्टीमध्ये लोकांना समजून, सगळ्यांना सांगून त्यांना हक्काचं स्वतःचं घर हे त्यांना दिलं. एकदा जाऊन तपासून घ्या. जर एखाद्या लोकप्रतिनिधींनी या सगळ्या गोष्टीचा विचार करायला लागला ना तर ते सहजपणे शक्य होतं. मी पुन्हा सांगतो, या शहरामध्ये अधिकृत आणि अनधिकृत हा विषय हा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना एकत्रपणे मिटवायचा आहे. मी हे यासाठी सांगतोय, हे शल्य आहे की या सगळ्या गोष्टी सामंजस्यपणाने आपल्याला इथल्या असणाऱ्या रहिवाशांना स्वतःचं अधिकृत घर मिळणं हे अपेक्षित आहे. आणि ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देवेंद्रजींच्या दूरदृष्टी असणाऱ्या विचारानेच आपल्याला मिळू शकतं. आणि त्यासाठी बरेच जण मित्र म्हणून, मग प्रकाश दादा असेल, अनमोल असेल, वहिनी असतील, सरोज वहिनी असतील, असे अनेक जण की जे आज एकत्र आलेत, चांगली माणसं एकत्र आलीत. मी माझं म्हणणं उलट लक्षात घ्या, चांगली की ज्यांना तळमळ आहे अशी माणसं एकत्र आली आहेत. या सगळ्यांना येणाऱ्या काळात आशीर्वाद तुम्हाला सर्वांना द्यायचा आहे. तो तुम्ही द्याल ना नक्की. बघा, घाबरणार नाही ना? घाबरत तर नाहीत तुम्ही, ते मला माहित आहे, परंतु तरी सुद्धा विचारतो, घाबरणार नाही ना? घाबरू नका. मी पूर्ण ताकदीने तुमच्याबरोबर आहे, पूर्ण ताकदीने. त्यामुळे आपण सर्वजण आजही रमेशच्या बोलण्यामध्ये तो गहिरून गेला. त्याचं कारणच एक आहे की एवढा पाठपुरावा, एवढं सर्व करत करत या सगळ्या गोष्टी आज या सगळ्या सिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सर्वांनी मिळून एकत्रपणे एक विचाराने आपल्याला सर्वांना त्या दिशेने जायचं आहे. एकच लक्षात घ्या, आपल्याला सर्वांना आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याची चिंता करायची आहे, लोकांच्या नाही. नगरसेवकांच्या तर नाहीच नाही. आपल्या पिढीचा जर विचार करायचा असेल ना तर आपल्याला 100% एक विचाराचं असणारं सरकार म्हणजे काय तर भारतीय जनता पार्टी की जे केंद्रात आणि राज्यात आहे त्यांचं असं आणणं अत्यंत गरजेचं आहे. आपण आणाल, पूर्ण खात्री आहे. पुन्हा एकदा आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित राहिलात, आपली स्वप्नपूर्ती आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि प्रकाश दादांनी जसं सांगितलं की ही पाईपलाईन पुढेपर्यंत जी न्यायची आहे ती 100% नेण्याचं काम हे याच वेळेला कंप्लीट करू. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.